नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक, पौष्टिक आणि डायबिटिक फ्रेंडली खमंग थालीपीठ रेसिपी. त्यासाठी प्रथम आपण मिरचीचं वाटण बनवून घेऊयात. मिरचीचे वाटण बनवण्यासाठी एका खलबत्त्यामध्ये मिरची, आलं, लसूण, जिरं आणि कोथिंबीर हे सर्व टाकून त्याची बारीक अशी फाईन पेस्ट बनवून घ्यावी आणि ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून ठेवावी. त्याचबरोबर थालीपीठसाठी लागणारे साहित्य: कांदा, मीठ, तीळ, मिरचीचं वाटण, हळद आणि चिंचेचे पाणी. एका बाउलमध्ये कांदा घेऊन त्यामध्ये थालीपीठाची भाजणी, तीळ, हळद, मिरचीचं केलेले वाटण आणि चवीप्रमाणे मीठ घालावे. त्याचप्रमाणे लागेल असं पाणी घेऊन त्याचा सैलसर पातळ असा एक गोळा मळून घ्यावा आणि तो 10 मिनिटसाठी सेट व्हायला द्यावा. त्याचबरोबर पोळपाटावरती कोणतेही सुती कापड घेऊन त्यावरती त्या पिठाचा गोळा घेऊन छान गोलसर, पातळ आणि मऊ असे थालीपीठ थापून घ्यावे. थालीपीठ थापताना पाण्याचा वापर करावा, जेणेकरून थालीपीठाचं पीठ हे आपल्याला हाताला चिटकणार नाही. त्याचबरोबर बोटांचा वापर करून त्याला छान असे गोल 5 छिद्र काढून घ्यावे आणि गरम पॅनवरती त्या कापडाच्या उपयोगाने ते थालीपीठ अंथरावे व त्यावर झाकण ठेवून थालीपीठ भाजण्यासाठी ठेवून द्यावे. त्यावरती तिळाचा वापर करायचा असेल तर आपल्या चवीप्रमाणे करू शकता. त्यावरती तेल टाकून झाकण ठेवून ते थालीपीठ छान भाजण्यासाठी ठेवून द्यावे. दोन्ही साईडनी छान खुसखुशीत कुरकुरीत थालीपीठ भाजून घेऊन ते सर्व करताना त्याच्याबरोबर दही, चटणी आणि तुपाचा वापर करून सर्व करावे. अशा प्रकारे छान खुसखुशीत थालीपीठ तयार आहेत. अशा